नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 10:30 झालेत सकाळचे आणि आपण चाललोय बीच वरती। तर ही भाची मंडळी येऊन पण बरेच दिवस झाले होते, ते व्हाळात गेलो होतो घेऊन, पण व्हाळात काही जास्त पाणी नाही आणि बीचवर जाऊया म्हणत होते। तर फायनली आपण चाललोय बीच वरती आणि सर्व मंडळी आहे इकडे। बाबा आहेत पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर बीचवर चाललोय आम्ही फिरायला, होय ना। तर इकडे बाबा आहेत, कविता आहे, आई आहे, बारको आहे, ताई आहे, बाबू आहे, आपलं ज्युनियर भावेश खाया हा हो दिसलोच नाही माका, स्वरांश पण आहे। तर चला, तर माडबन बीच एक मस्त आहे, म्हणजे लहान मुलांना वगैरे घेऊन जायला मस्त आहे, ते तिकडे जाऊन बघू चला। नमस्कार, काय नाव काय तुमचं? अतुल खानदारी माझं नाव आहे। कुठले? तुमचा खूप व्हिडिओ बघतो मी, दाभोळ्यातला आहे। हा, साखरपा दाभोळे। मग इकडे कुठे फिरायला? इकडे माझ्या जरा मित्राचं लग्न घ्यायचं। ओके 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 तुम्हाला तिकडून बघितलं, आधी बघितलं वाटलं तेव्हा कोपरा थांबलो होतो इकडे। हा, त्यानंतर बघत तुम्ही जा। चालेल चालेल, छान वाटलं भेटून, धन्यवाद। मित्र तुझं नाव कसं? तू पण बघतो का व्हिडिओ आमचे? हा चालेल चालेल। हे आलो माडबन मध्ये, हा माडबन समुद्र किनारा। तिथे एक तलाव होतं, ते बहुतेक भरलं आता, म्हणजे जेव्हा जेव्हा याल ना तेव्हा सगळं चेंज होतं, लोक जास्त नाहीत, थोडीफार लोक आहेत फक्त। ह्या तिघांसाठी आलोय जास्त करून। बाबा आणि आई तिकडे बसली, ती बघा, बाबांना मस्तपैकी तिकडे बसवलंय सावलीमध्ये। ए वाळू बघ किती पांढरी दिसते उन्हामुळे ना, हे डोंगर बनवलेत कोणीतरी। ए लोकांचे डोंगर तोडायचे नाही, आपले बनवायचे, स्वतःचे डोंगर बनवायचे आणि तोडायचे। गाडीत ठेवायला सांगितलेले ना। हे माका एवढ्यात आंघोळ करते, हे आधी कुर्ले बघते वाटतात त्या होला बिलात ना, बारके बारके। लाट येणार आता, उठायचं नाही उठायचं नाही उठायचं नाही, यांना बादलीभर पाणी ओतायला लागणार आहे नंतर नेऊन। तर लहान मुलांना वगैरे ना हा खेळायला मस्त बीच आहे एकदम, म्हणजे एकदम जास्त असं लगेचच डीप पाणी नाही। काय काय बीच कसे माहिती आहे, असं पाणी असतं साधारण कमी आणि त्याच्यानंतर लगेच डीप होतात, त्याच्यामुळे रिस्की असतात असे बीच। इकडे तसा विषय नसतो, तरी पण कधी कधी काय होतं, वाळूचं जे स्ट्रक्चर आहे ना ते चेंज होतं पाण्याने। तू बघा बघा, आली आली लाट आली, थांब, उठायचं नाही उठायचं नाही आता। हे पाणी कसं लागतं बघ, गोड आहे काय बघ, पाणी चाटून बघ। बाकी सगळ्या कोणाक बघूक नको, एका बघू हो विजयदुर्गावर पेवत पण जाय, हो बेकारा। हे ताईला सापडलं काहीतरी भारी आहेत, कलर मस्त आहे ना। हो कसा माहिती आहे मित्रांनो, व्हाळात पाणी नव्हताच जास्त आंघोळे बिंगोळे। त्या दिवशी आपण दोनदा गेलो होतो तिकडे, डोबसायला एकदा आणि आंघोळ करायला। लाट आली, या लाट आली। बारक्याना घाबरा आहे थोडा, तो येत नाही पुढे, हा तो वाळूच पेव बारक्या। ओ बघ ओ बघ ओ बघ, पाणी गरम आहे ना बरंच, साधारण थंड नाही एकदम। ओ बघ हावलो बघ, आई आली आहे, आई बघते बघता नातवांची करामत बघते। बाबा तिकडे आरामात मस्त बसलेत। आता या तिघांना ना धुवून इथे उचलून घेऊन जातो तिकडे,
गाडीकडे, मग चेंज करू देत. ए पहिलं कोणाला नेऊ? बारकू तुला नेऊ नको? मग कोणाला नेऊ पहिलं? हा स्वरांशला घेऊन जातो पहिलं. चल इसको आम्ही ठेव के आता हो. चला तर मित्रांनो आता कल्टी मारूया. यांनी जाम धमाल केली बीच वरती. आता ऊन पण वाढायला लागले, आता कल्टी मारूया. तर मित्रांनो काल आपण माळबनमध्ये गेलेलो, दुपारी घरी आलो, त्याच्यानंतर जेवलो वगैरे. मग काय थोडीशी कामं होती ती आटपली. आता वाजले सकाळचे 8:30. आपण चाललोय कणकवलीला. इकडे दिप्या आहे, दिप्याला आणि रोशनला फिरायला घेऊन चाललोय. ऍक्च्युली जास्त काही काम नाही कणकवलीत. गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग करायची आहे, ते बघू केव्हा होईल काय माहित नाही, कारण वेळ लागेल साधारण मला वाटतं. तर तिकडे चाललोय. असंच कणकवलीत फेरफटका पण मारूया. बोलू एकटाच जाण्यापेक्षा मंडईला घेऊन जाऊया. रस्ता चांगला आहे, इकडून ना पूर्ण काम कंप्लीट झालं हायवेचं. चला कल्टी मारूया. साधारण पाऊण तास लागेल आपल्या घरापासून. आपण थोडं अंतर ऑलरेडी क्रॉस केलं आहे, तर चला. आता ना हायवेला गाड्या पण जाम आहेत, मुंबईकर आले सगळे. त्याच्यावरती आपण ना साधारण पेट्रोलवरच गाडी चालवतोय, कारण सीएनजी ला लाईन असते खूप बऱ्यापैकी आणि संपतं पण लवकर. त्यापेक्षा साधारण हे 10-15 दिवस उरलेत ना, ते पेट्रोलवर चालवायची गाडी. त्याच्यानंतर सीएनजी इझी भेटतं. आता सीझन टाइमला भेटत नाही. पोहोचलोय कणकवली सर्व्हिस सेंटरमध्ये. जाऊया, मग कळेल आपल्याला किती वेळ लागेल ते. सर्व्हिसिंग 3 नंबर आहे की नंबर आहे का तो? ओके. 3 नंबर लवकर आलो आपण, टेन्शनच नाही ना. आले आले आपली गाडी गेली आहे. 3रा नंबर डायरेक्ट. असो फायदा असता लवकर येऊचो, कळला काय? म्हणून एका सकाळीच उठवलंय 6 वाजता मी. तर आपल्याला ना साधारण 1 तास आहे अजून. तर इकडे नाश्ता करायला आलोय. तर इकडे काका भेटलेत आपले. तर कासारड्यातले ना? कासारड्यातले काका आहेत. तर आपले व्हिडिओज बघतात, धन्यवाद. अजून पण आपली सबस्क्रायबर मंडळी आहे तिकडे, ते बघा. तुम्ही कुठले? हळकुलचे. ओके. आपला हा अनिकेत रसम त्यांच्या गावातले. हां काय बोलताय तुम्ही पण? रसम पाडावे तुम्ही? ओके ओके ओके, धन्यवाद. अजून इकडे सगळे बघता? हां तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही पण कासारड्यातले आहेत? हां धन्यवाद धन्यवाद, छान वाटलं भेटून. मिसळ मागवली इकडे. मिसळ तर आली आहे, पण ही कोणाची आली काय आयडिया नाही अजून. आली काय? केलेलो भाई साहेब. किती वाजले? 9:30 ना, बरोबर. नाश्त्याचा टायमिंग आहे. जेवायला पण देणार रेट. ए मग दुपारपर्यंत टाइमपास करायला लागेल कणकवलीत, कळला काय? वाळ पण नाही. तर जरा दिप्या ना टेस्ट सांगू दे, मग तुम्हाला सजेस्ट करेन मी हे नाश्त्यासाठी. ओके ओके आहे ना, मग ठीक आहे. चल. म्हणजे कोल्हापूरवाली मिसळ तरी नाही ना? नाही. दिप्या काय सांगतोस? ओके. हा नाश्त्यासाठी आहे प्लेस. बघा एवढं काय ना काय मिळेल. आता ह्याच्यातलं सगळ्यात मिळता काय माहीत नाही मागा पण. तर आता या नाश्ता करतो आणि बघतो मग काय करायचं पुढे ते. तिथला दादा बोला साधारण तासभर लागेल. सो नाश्ता करायला आलेलो इकडं. आपली फॅमिली पण भेटली यूट्यूबवाली. आता चाललोय परत. लगेच होईल, काही जास्त वेळ लागणार नाही, तासभर लागेल असा बोलला तू. चला आता कंटिन्यू मारूया. नाश्ता ठीक होता, म्हणजे तुम्ही येऊन नाश्ता करू शकता. हे नाव काय होतं त्याचं? लोटस. लोटस म्हणजे यामध्ये सर्व्हिस सेंटरच्या थोडंसं पुढे आलात ना की तिथे आहे ते. पण छान होता, म्हणजे साधारण आवडला मला. मिसळ चांगली होती, बाकीचा टेस्ट नाही केलेला. हां मिसळ चांगली होती, बाकी काय आयडिया नाही तर मला शिवाय घालायला. मिसळ चांगली होती. तर चला आता गाडी घेऊया झाली की, आणि मग मार्केटमध्ये जाऊया कणकवली, बघूया काय भेटतं. तर मित्रांनो आपलं इथलं काम झालंय.
पहिली सर्व्हिसिंग अशी नॉर्मल चेकअप वगैरे असतं, फक्त चेकिंग वगैरे, बाकी काही विषय नसतो. साधारण 11 साडे 11 झालेत. आता आपण चाललोय मार्केटमध्ये. आपल्याला ना रेडियम आर्टवाला कोणतरी बघायला पाहिजे कणकवलीला. मागे ना नाव टाकायचं आहे आपलं चॅनलचं. ते बघूया कोण भेटतो का, नाहीतर काय इकडे तिकडे कणकवलीत बघूया काय इकडे तिकडे भेटता काय, आणि कल्टी मारूया. तो फिर चलो कणकवली रेल्वे स्टेशनकडे जाऊया काय आपण, सांगा. एखादा भाडा घेऊन येऊया तेवढाच काहीतरी. पण 2च आहे शेटा भरूक लागतील. होय तुम्हाला उतरवून ठेवतो ना. नको मग नको, कॅन्सल मग. हे कोणा तर विचारायला पाहिजे ना, रिक्षावाल्याला माहिती असेल काय ते रेडियम वाला. जाऊचं आपल्या काका मेले आजोबा चलतात ना, तर बघित पण नाही तसं विषय. ह्या कोणी तर लावला अरे हा कसा काढणार ते आता गाडीत? ते भाऊ गाडीत गाडी पुढे घेत जरा. बाईक तरी हटवू का ती बाईक? तर मित्रांनो ना, त्या रेडियमच्या नादात मी आपण एक घुसलो मार्केटमध्ये आतमध्ये बाजारपेठेत, आणि इकडे ट्रॅफिक मध्ये फसलोय आता. आता दुपारपर्यंत बाहेर कशा पडतो याच्यात ना. आणि समोर गोपाल नमकीनवाला आहे. तिकडचं येतच बरोबर, इकडचं आपण जागेवर धो काय. होय जागेवर सुटला मित्रांनो ट्रॅफिक एकदाचा सुटला. हॅलो मेन रस्त्यावर होता. आता मेन रस्त्यात काही ना काही जायचं आपल्या राईटला परत तिकडे. एक काम करूया, इथे गाडी कुठे लावूया. तर आपले ना सबस्क्रायबर कोणतरी भेटायला आलेत, तर त्यांनी कॉल केला होता, तर ते इकडून आले. सो बोललो इकडेच भेटूया, कारण आपल्याला अजून घरी जायला ना बराच वेळ आहे. आपली कामं आवरत नाहीत अजून पण. तर नंतर रेडियमवाला शोधूया कुठे ते. हे बघा हे काका भेटायला आलेले आपल्याला खास. आज तुम्हाला माझ्या मिसेस तर जास्त हा. बघते सर्व. तर तिला या. भेटायची इच्छा आहे. नमस्कार. हा नमस्कार. माझा मुलगा आहे हा काय नाव काय? अद्वैत रिकामे. ओके, तुमचं नाव कसं? माझा राजेंद्र रिकामे. ओके. माझ्या मिसेसचं. कुठले तुम्ही प्रॉपर इकडचे आहेत? आम्ही महाडचे आहे. महाडचे आहेत. मग इकडे फिरायला? तो ठाण्याला. ओके ओके, इकडे फिरायला. आलो तर हा. फिरून आपल्या सर्व ब्लॉगरला पण हेल्प करतो. आता मुकेश गाडीना पहिला भेटलो, ओके ओके ओके. मग अमोल सावंतला भेटलो, ओमकार पाळूला भेटलो, अनिकेत रसम आता भेटले, आता तुम्ही भेटले. ते एक इच्छा असते ना, एक बरोबर. आपण रोज बघतोय बरोबर. बघावं समोरासमोर भेटावं, जरा छान वाटतं. बरं ओके, वाटतं. धन्यवाद. छान वाटलं भेटून एकदम. तुमचं हा. आम्ही दाखवता ना तुम्ही ते मच्छीचे, हा. आम्हाला छान आवडतं. बरं वाटतं. म्हणजे जास्त फिशिंगचेच आणि असतात आपले. गावचं feeling पण वाटतं. होय. आपण ज्या गोष्टी लहानपणी करतो ना, त्या आत्ता करायला अजून मजा येते. आम्ही महाडमध्ये पण करायचो, पण आता महाड तसं राहिलं नाही. पूर्ण हा city बरोबर. झालं. होय त्यामुळे आता तिथं तलाव असं राहिलंच नाही. बरोबर. आणि आहे ते केमिकल सर्व MIDC जवळ असल्यामुळे ते मच्छीचं काय आता होय. पकडण्याचा सोर्सच नाही. आणि तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला जरा फिलिंग पण वाटते, जरा इच्छा पण जागृत होते. बरं वाटतं जरा बघितलं. धन्यवाद. पाणी पिऊन वैताग आला, आता जरा उसाचा रस पिऊया. तो पण बाटलीतून घेतला डायरेक्ट. उन्हाळ्यातून बेस्ट आहे. सरबत एकतरी सरबत, उसाचा रस, कोल्ड्रिंक्स वगैरे अपोवा आहेत. त्याने फक्त घसा जळजळणार, बरं रिलॅक्स वाटणार याने. एक नंबर आहे. गार पण आहे मस्त, लिंबू पण मारलेला आहे साधारण. मित्रांनो रेडियम आर्टवाला भेटला, पण तासभर लागेल म्हटला. वाजले साधारण 1 वाजून गेला असेल ना, 1 वाजून गेले. तर आता जेवूया साधारण. इथे निखिल लंच होम म्हणून इथे आहे ऑर्डर, तिथे आलोय पहिल्यांदा. आता बघूया, त्याची पण टेस्ट नंतर सांगतो तुम्हाला. मागे काय मासे नव्हते, चिकन फ्राय सांगितलं. हे बघा इकडे जेवण आलंय. हे चिकन आहे, हा रस्सा आहे मला वाटतं, सोलकढी, भात, भाकरी तांदळाची, कांदा, लिंबू. चला सुरू करा. एकदम असं जास्त मसाला वाटत नाही, स्पायसी पण नाही जास्त, नॉर्मल आहे. रेड घे. हे बघा असं नाव टाकायचं आहे मागे. बघूयात नंतर कटिंग झाली. बघा त्या दादांनी मार्किंग केली आहे इथं, यूट्यूबचा लोगो ना. हां, आणि पुढं काय काय तर दाखवते. जरा थांबा, घेऊन येते चिपकवू काय तर.
हे बघा फायनली डन. एवढा वेळ घालवत होतो आम्ही ह्याच्यासाठी. फायनली डन. चला आलो रे, पेमेंट करून आलो रे. तर चला मित्रांनो, कणकवलीतलं काम झालंय. काम ॲक्च्युली सर्व्हिसिंगच करायची होती गाडी, पण बोललो इकडे आलोच तर इकडे रेडी मला भेटेल. बोलो नाव टाकून घ्या मस्तपैकी मागे. हा आणि मस्त आता एकदम भारी वाटते ते. तर आता कल्टी मारतोय पटकन. साधारण पाऊण तास लागतो घरी जायला इथून. रस्ता चांगला आहे एकदम. तर चला कल्टी मारतोय पटकन, घरी जाऊन भेटू आरामात.